भावात पुन्हा एकदा मोठी घसरण झाली आहे। जागतिक घडामोडींचा सोन्या चांदीच्या भावावर परिणाम पाहायला मिळतोय। सोन्या चांदीचे भाव कमी झाल्यानं लग्न सराईसाठी सोना खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळालाय। गुंतवणूकदारांची चिंता मात्र वाढली आहे। मध्ये आता सोनं आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे। एकाच दिवसात 12 वर्षातली सगळ्यात मोठी घसरण नोंदवली आहे। याचा परिणाम भारतीय बाजारावर दिसण्याची शक्यता आहे। भारतीय बाजारात मोठी कपात अपेक्षित। सोने चांदीच्या दरात मोठी घसरण होय। अखेर सोन्या चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण होऊ लागलेली आहे। काल देखील घसरण झाली आणि आज त्यातच मोठी घसरण बघायला मिळाली। फक्त सोन्याचे भाव पडले नाहीत तर चांदीचे भाव देखील पडत आहेत। बघा, सर्वात मोठी घसरण मानली जात असून गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचा भाव जर बघायला गेलं तर चांगला वाढत होता। सोन्याच्या दरात मोठी वाढ मागच्या काही वेळेस आपल्याला दिसून आली होती, पण सध्या मोठी घसरण ही सोन्याच्या दरामध्ये आणि चांदीच्या दरामध्ये बघायला मिळत आहे। फक्त सोन्याचे भाव घसरत नाहीयेत तर चांदीचे भाव देखील आता घसरू लागलेले आहेत। बघा, नेमकी घसरण का आली, आजचे ताजे सोन्याचे चांदीचे काय भाव आहेत, किती रुपयांनी भाव घसरलेला आहे, सर्व काय आपण बघणार असून तुम्ही फक्त आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। तर चला पाहूयात। तर बघा, आता सोने चांदीच्या दराबाबतची महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। एकंदरीत जर विचार केला तर आता 10 ग्रॅम सोनं असेल, वेगवेगळे 18 कॅरेट सोन्याचे भाव असेल, 22 कॅरेट असेल, 24 कॅरेट असेल, या सोन्यामध्ये मोठी घसरण झाली। रोज सोन्याचे भाव वाढत होते, पण आता सर्वात मोठी घसरण बघायला मिळाली। ही घसरण काही छोटी नव्हती। तब्बल जर विचार केला तर आता मागच्या काही दिवसांपासून मोठी घसरण सोन्याच्या दरात सुरू झालेली आहे आणि यामध्ये चांदीच्या दरात देखील ही घसरण आपल्याला बघायला मिळत आहे। अशी मोठी घसरण बघितल्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसू लागलेला आहे। बघा, आता आज सकाळी जेव्हा बाजार उघडला तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला। सोन्याच्या किमतीत अशी काही घसरण झाली की सगळेजण जे आहे ते आश्चर्यचकित झाले। सोन्यासोबत चांदीचे भाव पण घसरले। तर चला आता सर्वात आधी आपण सोन्या चांदीचे भाव पण बघणार आहोत। किती रुपयांनी घसरण झाली, नेमकी काय अपडेट आहे तुम्हाला आता लगेच सांगतो। बघा, एकंदरीत जर विचार केला तर आता आलेल्या माहितीनुसार आता गेल्या महिन्यामध्ये सोन्याचे दर वाढत होते। सगळ्यांना वाटलं की आता सोन्याचे दर असेच वाढत राहतील। त्यानंतर युद्ध सुरू झालं। युद्ध सुरू झाल्यानंतर बरेच जण म्हटले की आता सोन्याचे दर जे आहे ते गगनाला भिडतील, सोन्याचे दर आता डायरेक्ट जे आहे ते 2 लाखाच्या पुढे जातील असं लोक म्हणत होते। पण तसं झाले का? तर तसं काहीच झालं नाही। उलट सोन्याच्या दरांमध्ये मोठी घसरण बघायला मिळाली। ती पण एवढी मोठी घसरण की सोन्याचे दर रोजच पडू लागले, एक दिवस काही पडत नव्हते। आणि युद्धामध्ये जे सोन्याचे दर वाढतील असं लोक म्हणायचे, त्या उलटच झालं। युद्धामध्ये जे सोन्याचे दर वाढतील वाटत होतं, ऐवजी आता सध्या स्थितीला मोठी उलट घसरणच सुरू झाली। आजचे दर जर ऐकले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल। आज सोन्याच्या दरात आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झालेली आहे आणि याच महिन्यामध्ये आता सोन्याचे दर आणि चांदीचे दर एकदम खाली येतील का? 40 ते 50 हजार रुपयांची मोठी घसरण पुढच्या 5 ते 6 दिवसामध्ये सोन्याच्या दरात बघायला मिळणार आहे का? किमती 1 लाखाच्या खाली आता सोन्याच्या येणार आहेत का? याबाबत सोन्याच्या मोठ्या व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे, त्यांनी नेमकं काय सांगितलंय, सर्व काय आपण बघणार असून ती माहिती बघण्यासाठी मात्र तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। कारण की आता आपण शुद्ध सोन्याचे देखील आजचे ताजे भाव बघणार आहोत। नेमकी घसरण का झाली, किती रुपयांची घसरण झाली, सर्व माहिती आता बघणार आहोत। कारण की सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये घसरण ही आपल्याला सोन्यामध्ये चांदीमध्ये दिसून येत आहे। सोन्याचे दर काही साधे पडत नाही आहेत। मोठी घसरण आपल्याला 500 रुपयांनी, 600 रुपयांनी नव्हे तर 1000 रुपयांनी घसरण सोन्याच्या दरामध्ये दिसत आहे। आणि हीच परिस्थिती चांदीच्या दरात निर्माण झाली असून चांदीचे दर देखील आता मोठ्या प्रमाणात घसरू लागलेले आहेत। तर चला आता सविस्तर माहिती या ठिकाणी आपण पाहूयात। बघा, एकंदरीत जर विचार केला तर आता सध्या स्थितीला सोने आणि चांदीच्या दरात मोठे बदल होऊ लागलेले आहेत। बघा, आता सर्वसामान्य नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आता सर्व माहिती आपण बघत आहोत। बघा, मार्केटमधील धक्कादायक घसरणीचं कारण काय आहे ती देखील माहिती समोर आलेली आहे। सकाळीपासूनच सोन्याच्या दरात घसरण होऊ लागली। सराफा बाजार उघडला आणि सोन्याचे दर आणि चांदीचे दर घसरू लागले। बघा, आता बाजार उघडल्यानंतर सोन्याचे आणि चांदीचे दर दिसू लागले। काय सुरू आहेत? घसरण सुरू आहे की सोन्याचे दर वाढत आहेत? चांदीच्या दरात घसरण सुरू आहे की चांदीचे पण दर वाढत आहेत? याबाबतचे सगळे आकडे दिसू लागले। पण आकडे बघितले तर काय, सोन्याचे दर पण आज पडले आणि चांदीचे पण दर पडले, म्हणजेच की वाढ सोन्या चांदीच्या दरात झालीच नाही आणि किमती अचानक घसरू लागलेल्या आहेत। बघा, आज तर सर्वात मोठी घसरण झालेली आहे। एवढी मोठी घसरण झाली आहे की सर्वांना आता ते दर बघितल्यानंतर आश्चर्यच वाटते।
वाटेल. सोन्या चांदीच्या दराबाबत सर्वात मोठी माहिती समोर आलेली आहे. बघा सध्या स्थितीला सोन्याचं चित्र आज सगळं बदललेलं आहे. छोटी मोठी घसरण बघायला मिळत नाहीये. आता केवळ सोनंच नाही तर चांदीमध्ये देखील आज जोरदार जी आहे ती आपटी चांदीच्या दरात बघायला मिळाली. चांदीचा भाव जो 3 लाख रुपयांच्या जवळ पोहोचला होता तो आता वेगाने खाली आलेला आहे आणि चांदीच्या दरामध्ये पण 2 ते 3 हजार रुपयांची आपल्याला घसरण नाही तर 5,000ची, 8,000ची, 10,000ची, 15,000ची अशी मोठी घसरण आपल्याला बघायला मिळत आहे. तर चला आता सर्वात आधी आपण ताजे चांदीचे दर आणि सोन्याचे दर बघूयात. नेमकी घसरण किती रुपयांची झाली, घसरणी मागचं कारण काय आहे, सर्व काय तुम्हाला दाखवतो. कारण की आता चांदी स्वस्त झालेली आहे आणि सोनं पण स्वस्त झालेलं आहे. त्यामुळे सगळ्या नागरिकांना सोनं आता चांदी घेण्याकडे लक्ष नागरिकांचं लागलेलं आहे. लग्नामुळे सगळ्या जणांचं लक्ष आहे की सोनं घ्यायला पाहिजे. बघा आज एवढी घसरण झाली की बाजारामध्ये गर्दीच वाढली. का तर आम्हाला पण सोनं घ्यायचं आहे. बघा वेगवेगळ्या बाजारामध्ये महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये काय दर आहेत ते पण सांगतो. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त सोन्याच्या दरात घसरण झाली ते पण दाखवणार आहे. आणि तुमच्या जिल्ह्यातील आजचे सोन्याचे आणि चांदीचे भाव काय आहेत, तुमच्या जिल्ह्यात आज सोन्याचे भाव किती रुपयांनी कमी झाले हे जर तुम्हाला बघायचं असेल तर आता फक्त हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघण्याचं काम करा. बघा आता सर्वात मोठी माहिती या ठिकाणी समोर आलेली असून मुंबई असेल, ठाणे असेल, लातूर असेल, त्यानंतर इकडे छत्रपती संभाजीनगर असेल, पुणे असेल, तसेच अमरावती, नागपूरचे भाग असेल, कोल्हापूर असेल, या मोठमोठ्या शहरांमध्ये पुणे मुंबईमध्ये आजचे ताजे सोन्याचे भाव आता वेगळेच बघायला मिळाले. सोन्याच्या किमती अचानक घसरल्या आणि या प्रत्येक शहरांमध्ये सोन्याच्या किमतीमध्ये मोठी घसरण बघायला मिळाली आणि चांदीचे भाव देखील अचानक घसरले आहेत. मग आज कोणत्या जिल्ह्यामध्ये काय सोन्याचा भाव आहे, किती रुपयांनी घसरण झालेली आहे, चांदीच्या भावात किती रुपयांची घसरण झाली हेच आता मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा सध्या स्थितीला आलेल्या माहितीनुसार आता युद्ध सुरू झालं. युद्ध सुरू झाल्यानंतर सगळेजण म्हणू लागले सोन्याचे भाव आता गगनाला भिडतील. 2 लाख नाही तर 2.5 लाखांच्या पुढे सोन्याचे भाव जातील. म्हणजेच की मोठी वाढ आता सोन्याच्या दरामध्ये होईल असं लोक म्हणत होते. पण तसं काही झालंच नाही. उलट सोन्याच्या आणि चांदीच्या दरात घसरण बघायला मिळाली. एवढी मोठी घसरण की सगळ्या जणांना आश्चर्याचा धक्काच बसला. बघा आज तर आलेल्या ताज्या माहितीनुसार सोन्याच्या दरात महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यांमध्ये पूर्ण भारतामध्ये घसरण झाली आहे. आणि ती फक्त सोन्याच्या दरामध्ये नाही तर चांदीच्या दरात पण बघायला मिळाली. आणि एवढी मोठी घसरण आहे की जर तुम्ही ती ऐकली तर तुम्हाला पण आश्चर्य वाटणारच आहे. कारण की जे सोन्याचे भाव 2025 मध्ये रोज वाढत होते, 2025 म्हणजे मागच्या वर्षात सारखं बघायला गेलं तर सोन्याच्या दरात वाढ झालेलं दिसत होतं. पण सध्या स्थितीला पाहायला गेलं तर सोन्याच्या दरात घसरण दिसत आहे. आधी टी व्हीवरती एकच बातमी असायची की सोन्याचे दर वाढले, चांदीचे दर वाढले. पण आता अशा बातम्या येत आहेत की सोन्याचे दर घसरले, चांदीचे पण दर घसरले. कारण की आता सोनं आणि चांदी आता दोन्ही जे आहे ती स्वस्त होत चाललेलं आहे आणि एवढ्या किमती कमी होत आहेत की सगळेजण आता आश्चर्यचकित झालेले आहेत. बघा आता पुढच्या 10 ते 12 दिवसांमध्ये किंवा 10 ते 15 दिवसांमध्ये सोन्याच्या आणि चांदीच्या दरात 50 ते 60 हजार रुपयांची मोठी घसरण आता खरंच होणार आहे का, याबाबत व्यापाऱ्यांनी काय सांगितलं आहे ती पण माहिती मी तुम्हाला दाखवणार असून आता मात्र शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. कारण की ऐन युद्धामध्ये सगळं चित्र बदललेलं आहे. युद्धामध्ये सोन्याचे दर पडू लागलेले आहेत. वेगळी स्थिती असून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दुकानांमध्ये सोन्याच्या किमती आता कमी झाल्याचं दिसत आहे. बघा आता ही घसरण किती दिवस टिकेल, अशीच घसरण आता या पूर्ण वर्षात सुरू राहणार आहे का, की नंतर सोन्याचे भाव वाढू शकतात, चांदीचे भाव वाढू शकतात, याबाबत इतरांचं म्हणणं काय आहे ते पण बघणार आहोत. आजची ही परिस्थिती पाहता एक गोष्ट स्पष्ट आहे की सोनं आता स्वस्त होत आहे. पण आता सोनं खरेदी करताना नेहमी विचार करणं पण गरजेचं असतं. योग्य तो सल्ला तज्ज्ञांचा घेणं पण गरजेचं असतं. काही गडबड करणं हे चुकीचं असतं. बघा 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटमध्ये नेमका फरक काय असतो आणि आज नेमक्या घसरणीचं कारण काय आहे आणि किती रुपयांची सोन्याच्या दरात, चांदीच्या दरात घसरण झालेली आहे याबाबतची आता सविस्तर माहिती तुम्हाला दाखवतो. आता राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा या ठिकाणी आता मोठी माहिती समोर आलेली असून सगळेजण आता आश्चर्यचकित झालेले आहेत. का तर आता सोनं चांदीचे भाव प्रत्येक शहरांमध्ये, प्रत्येक जिल्ह्यांमध्ये घसरू लागलेले आहेत. हे काय 1-2 ठिकाणी घसरत नाहीत तर बऱ्याच ठिकाणी घसरत आहेत. ही वेळ अशी आहे जेव्हा महाराष्ट्रात लग्न सराईचा हंगाम जोरात सुरू होतो.
यावेळी सोन्याचे दर वाढतात असा आजवरचा अनुभव आहे. पण यावर्षी चित्र वेगळंच आहे. सोन्याच्या किमतीत आज एकाच दिवसामध्ये मोठी घसरण बघायला मिळाली. बघा आता ही छोटी मोठी घसरण नसून हजारो रुपयांची घसरण सोन्याच्या दरात आणि चांदीच्या दरात आज झालेली आहे. आणि चांदीचे पण दर घसरले आहेत आणि सोन्याचे पण दर घसरले आहेत. किमती चांगल्याच स्वस्त झाल्याने नागरिक आता खुश झालेले आहेत. बघा या महिन्यातील सर्वात मोठी घसरण मानली जात आहे. ज्यांनी काल सोनं खरेदी केलंय त्यांना कदाचित आज पश्चाताप होत असेल की आपण सोनं काल का घेतलं, कारण की सोन्याच्या दरात आज घसरण झाली. खरेदीचं नेमकं कारण काय आहे आणि उद्या पण घसरण होईल का, त्यानंतर पुढचे दिवस काय स्थिती राहणार आहे याबाबतची सर्व काही माहिती आपण बघणार असून आता फक्त तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. म्हणजे सोन्या चांदीच्या दराबाबतची खरी परिस्थिती बघायला मिळेल. किती रुपयांची घसरण झाली आहे, किती रुपयांनी सोन्याचे दर वाढले जे आहे ती पडले आहेत आणि चांदीचे दर पण किती रुपयांनी पडले आहेत. तर चला ते पण आता तुम्हाला दाखवतो. सर्वात आधी आपण चांदीचे भाव बघूयात, त्यानंतर सोन्याचे भाव बघूयात. म्हणजे तुम्हाला पण कळेल की नेमकी आजची ताजी घसरण काय आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त भाव घसरले आहेत ते पण तुम्हाला सांगतो. कारण की महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आज वेगवेगळा बदल आहे आणि बऱ्याच जिल्ह्यांमध्ये सोन्याचे भाव स्वस्त झालेले आहेत, चांदी पण स्वस्त झालेली आहे. मग यामध्ये कोणते जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यांमध्ये सर्वात स्वस्त सोनं आता मिळत आहे याबाबतची देखील माहिती आता आपण जाणून घेऊ. बघा एकंदरीत जर विचार केला तर सध्या स्थितीला आता वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळत असून सोनं नाही तर चांदी पण आता घसरत आहे. वेगवेगळी स्थिती दिसून येत असून सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसलेला आहे. बघा आता आलेल्या माहितीनुसार सोन्यासोबत चांदीचे भाव देखील अचानक मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. यामुळे सगळेजण आश्चर्यचकित आपल्याला पाहावयास मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेले सोन्याचे भाव आज अचानक खाली आलेले आहेत. यामध्ये मोठा बदल दिसत असून सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसलेला आहे. बघा आजची जर स्थिती बघितली तर मोठा बदल झालेला असून आज सोन्यासोबत चांदीच्या भावातील ही सर्वात मोठी घसरण लोकांच्या म्हणण्यानुसार आपल्याला दिसून येत आहे. बघा सध्या स्थितीला आज सोन्याच्या आणि चांदीच्या दरात घसरणीचं कारण समोर आलेलं आहे आणि खरंच पुढच्या काही दिवसांमध्ये 1 लाखाच्या खाली सोन्याचे भाव येणार का याबाबत आता व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते पण तुम्हाला पुढे सांगतो. त्यापूर्वी आता आपण चांदीचा आणि सोन्याचा आजचा ताजा काय भाव आहे ते या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा आज मुंबई या ठिकाणी जर विचार केला तर चांदीचा प्रति 1 किलोचा भाव अक्षरशः 2,70,000वरती आहे. म्हणजेच की 3 लाखाच्या पुढे गेलेला चांदीचा भाव कमी झालेला असून 2,70,000 रुपये आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर पुणे या शहरामध्ये आज चांदीचा दर 2,70,000 आपल्याला पाहावयास मिळतो आहे. तर त्यानंतर नाशिक, बघा नाशिक या ठिकाणी थोडासा बदल आहे. 2,70,500 रुपये प्रति 1 किलो चांदीचा आजचा ताजा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. अशा प्रकारचा सर्वात मोठा बदल हा चांदीच्या दरामध्ये सोन्याच्या दरामध्ये झालेला असून सर्वजण नागरिक आश्चर्यचकित झालेले आहेत. बघा यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये 18 कॅरेट सोन्याचा दर आता सांगत आहे 1,19,800 आपल्याला दिसत आहे. पण छत्रपती संभाजीनगरमध्ये आजचा चांदीचा दर 2,71,000 रुपयांपर्यंत पोहोचल्याने सगळेजण आता आश्चर्यचकित झालेले आहेत. सर्वांना एक मोठा धक्काच बसलेला आहे. तर चला आता सर्वात आधी आपण आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे भाव बघूया, जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती आता व्यवस्थित समजून जाईल. तर बघा सोन्याच्या दरात पण मोठी घसरण झालेली आहे. बघा आजचा ताजा सोन्याचा भाव आता 18 कॅरेट 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचा दर दाखवत आहे. बघा आलेल्या माहितीनुसार सोन्याच्या दरात अचानक मोठी घसरण झाली. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार देखील बरेच कारणे आता सांगण्यात येत आहेत. बघा आता सोन्याचे भाव घसरण्याचं कारण म्हणजे अशा काही बातम्या पण मागच्या वेळेस आल्या होत्या की रशियाकडून मोठ्या प्रमाणात भारतात सोने येणार आहे. म्हणजे भारत सोनं आता रशियाकडून खरेदी करण्याची शक्यता बघायला मिळत आहे. मग आता रशियाकडून जर मोठ्या प्रमाणात सोनं आलं तर भारतामध्ये आधीच्या पेक्षा जास्त सोनं वाढेल आणि एकदम जास्त सोनं वाढल्यावर आता तर घसरण सुरू आहे. पण पुन्हा पण आणखी मोठी घसरण ही आपल्याला बघायला मिळू शकते. बघा आजचा ताजा सोन्याचा दर ऐकला तर तुम्हाला आता आश्चर्यच वाटणार आहे. आज मोठी घसरण सोन्यासोबत चांदीच्या दरात झालेली आहे. तर चला आता या ठिकाणी तुम्हाला चांदीचे दर दाखवत आहे. बघा मोठी घसरण दिसून येत आहे. आजचे ताजे आताचे लाईव्ह सोन्याचे भाव आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर चला या ठिकाणी आता भाव तुम्हाला दाखवतो.
बघा या ठिकाणी आज मुंबई या ठिकाणी 18 कॅरेट सोन्याला 18 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,19,730 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर 1,46,340 आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 1,59,650 आहे. अशा प्रकारचा मुंबई या ठिकाणी सोन्याचा दर आहे. पुणे या ठिकाणी बघा पुण्यामध्ये 1,19,730 रुपये हा दर 18 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याला मिळतोय. तर पुणे या ठिकाणी 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,46,340 रुपये आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,59,750 रुपये आहे. तर नागपूर या ठिकाणी विचार केला तर 1,19,740 18 कॅरेट सोन्याचा दर आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर 1,46,350 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 1,59,660 रुपये नागपूर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. अशा प्रकारचे आजचे सोन्याचे आणि चांदीचे ताजे भाव बघितलेले आहेत. अशाच प्रकारची महत्त्वाची अपडेट या चॅनलवरती अजून येणार आहे. पुढची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्कीच टाका. धन्यवाद.